दरम्यान बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा यासाठी सोलापूरमध्ये मोर्चा काढण्यात आलाय। सोलापुरातील नेहरू नगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जातोय। सोलापुरात निघालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झालेत। तर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरालगत असलेल्या जिंतूर टी पॉइंटवरती बंजारा समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय। दोन मोर्चांची आपण दृश्य पाहतोय। सोलापूरमध्ये बंजारा समाज आक्रमक झालाय। अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे। तर याच मागणीसाठी हिंगोलीमध्ये देखील बंजारा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। बंजारा समाजाचा एसटी आरक्षण प्रवर्गात समावेश करावा यासाठी राज्यभरामध्ये मोर्चे निघत आहेत आणि या मोर्चाला तुफान प्रतिसाद जो तो राज्यभरामध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। आमदार तुषार राठोड, राजेश राठोड असतील, माजी आमदार हरिभाऊ राठोड असतील, हे देखील आपल्या सोबत आहेत। भाऊ, खरं तर तुमच्यापासून सुरुवात करतो, ज्येष्ठ आहेत म्हणून मला सांगा, काय नेमकी भूमिका आणि कशा पद्धतीची मागणी आहे? हैदराबाद गॅजेटच्या निमित्ताने महाराष्ट्र जेव्हा मराठा आरक्षण दिलं तर आमचंही त्या गॅजेटमध्ये सेम, त्यांचं काय होतं कुणबी मराठा एक आहे, आमचं काय बंजारा लमाणी एकच आहे। तर तो धागा पकडून त्यांना दिला तर आम्हाला द्या, अशी या गरिबांची मागणी आहे। तर त्यामुळे या मागण्या एवढा उठाव आहे। काल तुम्ही बघितलं जालना, बीड, म्हणजे तिथे रेकॉर्ड 2-2 लाखाचे मोर्चे झाले। आज या ठिकाणी आपण सोलापूरमध्ये आहोत, उद्या अकोल्याला आहे, परवा नांदेडला आहे। लगातार हा आठवडा पूर्ण जिल्हे कव्हर करणार आहोत। त्यानंतर आम्ही मुंबईला धडक देऊ, त्याच्यानंतर दिल्लीला धडक देऊ।